कधी विचार केला आहे की आपल्या रक्ताच्या एका थेंबात कितीतरी रहस्यम दडलेली असू शकतात? आज आपण अशीच एक वैद्यकीय गुप्तहेर कथा उलगडणार आहोत. हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस. हे नाव जरा अवघड वाटेल, पण ही एक अशी चाचणी आहे जी आपल्या रक्तातील लपलेले कोड्स उघड करते आणि अनेक अनुवांशिक आजारांची उत्तरं शोधून काढते. कल्पना करा, नेहमीची ब्लड टेस्ट केली पण तरीही प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाहीत. मग अशावेळी काय करायचं? डॉक्टर शरीराच्या आत आणखी खोलवर कसं काय बघू शकतात? हाच तो प्रश्न आहे, जो आपल्याला या तपासणीच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. चला तर मग आपल्या या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण पाहणार आहोत की हे वैद्यकीय कोडं नक्की आहे तरी काय, आणि डॉक्टरांना ही विशेष तपासणी करण्याची गरज नेमकी का भासते. आता बघा, सामान्य रक्त तपासणी आणि इलेक्ट्रोफोरेसिस यात एक खूप महत्त्वाचा फरक आहे. सामान्य तपासणी आपल्याला फक्त हिमोग्लोबिनचं प्रमाण सांगते, म्हणजे ते किती आहे. पण इलेक्ट्रोफोरेसिस त्याची गुणवत्ता किंवा त्याचा प्रकार ओळखते. आणि कधीकधी आजाराचं खरं कारण या प्रमाणात नाही, तर त्या प्रकारातच दडलेलं असतं. तर मग डॉक्टरांना ही खास तपासणी करायला का लागते? समजा ॲनिमियाचं कारणच सापडत नाहीये, किंवा सिकल सेल डिसीजसारख्या गंभीर आजाराचा संशय आहे, जिथे लाल रक्तपेशींचा आकार बदलतो आणि त्या रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतात, किंवा थॅलेसेमिया, जिथे आपलं शरीर पुरेसं निरोगी हिमोग्लोबिन बनवूच शकत नाही. अशावेळी ही तपासणीच खरा मार्ग दाखवते. आता आपण त्या मुख्य घटकाकडे येऊया, ज्याच्या भोवती ही संपूर्ण तपासणी फिरते, आणि तो म्हणजे हिमोग्लोबिन. चला बघूया हे नक्की काय आहे आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या लाल रक्तपेशींमधला एक सुपर हिरो. त्याचं काम काय, तर फुफ्फुसातून ऑक्सिजन उचलून शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं. जणू काही आपल्या शरीराची 24 तास चालणारी ऑक्सिजन डिलिव्हरी सर्व्हिसच आहे ही. एका निरोगी व्यक्तीच्या रक्तात साधारणपणे हिमोग्लोबिनचे 3 मुख्य प्रकार असतात. यातला स्टार प्लेयर आहे हिमोग्लोबिन ए, जे तब्बल 95 ते 98% असतं. त्यानंतर येतं हिमोग्लोबिन A2, जे फक्त 2 ते 3% असतं. आणि शेवटी हिमोग्लोबिन एफ, जे 1%पेक्षाही कमी. हे आहे एक परफेक्ट हेल्दी बॅलन्स. हे बघा, निरोगी शरीरात हे संतुलन किती महत्त्वाचं आहे हे यावरून स्पष्ट दिसतं. हिमोग्लोबिन एचं प्रमाण प्रचंड आहे, पण जेव्हा हे संतुलन बिघडतं ना, तेव्हाच खरी समस्या सुरू होते. आणि तिथेच इलेक्ट्रोफोरेसिससारखी तपासणी तिची जादू दाखवते. चला, आता आपण त्या हुशार पद्धतीकडे वळूया, जी या वेगवेगळ्या हिमोग्लोबिनच्या प्रकारांना वेगळं करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी वापरली जाते. ही प्रक्रिया म्हणजे अक्षरशः एका रोमांचक शर्यतीसारखीच आहे. या तंत्रज्ञानामागे खूप सोपं विज्ञान आहे. असं समजा की प्रत्येक हिमोग्लोबिन प्रकारावर एक वेगळा इलेक्ट्रिकल चार्ज असतो, म्हणजे एक प्रकारची स्वतःची ओळख. कोणामध्ये जास्त ताकद असते, कोणामध्ये कमी. आणि याच गुणधर्माचा वापर करून त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं जातं. तर ही शर्यत होते तरी कशी? आधी रक्ताच्या नमुन्यातून हिमोग्लोबिन वेगळं करून एका खास जेलवर ठेवतात. मग त्यातून वीज पास केली जाते. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. ज्यांच्यावर जास्त चार्ज आहे ते वेगाने पुढे धावतात, आणि ज्यांच्यावर कमी आहे ते मागे राहतात. शर्यतीच्या शेवटी ते जो एक पॅटर्न तयार करतात, त्यावरूनच डॉक्टर ओळखतात की रक्तात कोणते प्रकार आहेत आणि किती प्रमाणात आहेत. आणि आता येतो तो क्षण जिथे या शर्यतीचे निकाल आपल्या वैद्यकीय कोड्याचं उत्तर देतात. चला पाहूया या निकालांमधून नेमकं काय समोर येतंय. निकालांमध्ये कधीकधी काही अनपेक्षित स्पर्धक आढळतात, ज्यांना व्हेरियंट हिमोग्लोबिन म्हणतात. हे असे प्रकार आहेत जे निरोगी व्यक्तीच्या रक्तात नसतात. त्यांची उपस्थिती हा एक मोठा इशारा असतो की शरीरात काहीतरी वेगळं घडतंय, आणि त्याचं मूळ अनेकदा अनुवांशिक असतं. आणि निकालांमधला एक महत्त्वाचा निष्कर्ष असू शकतो हिमोग्लोबिन एस ची उपस्थिती. हा एक खूप मोठा सुगावा आहे, एक महत्त्वाचा क्लू. हिमोग्लोबिन एस किंवा HbS हे सिकल सेल रोगाचं किंवा सिकल सेल ट्रेटचं मुख्य लक्षण मानलं जातं. या आजारात काय होतं तर लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होतो, ज्यामुळे त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकून खूप वेदना आणि अवयवांचं नुकसान करतात. या एका निष्कर्षाने निदानाला एक पक्की दिशा मिळते. पण गोष्ट फक्त हिमोग्लोबिन एस पुरतीच नाहीये.
हिमोग्लोबिन सी सारखे इतर प्रकार सौम्य ॲनिमियाचं कारण असू शकतात. आणि जर हिमोग्लोबिन A2 किंवा Fचं प्रमाण जास्त आढळलं तर ते अनेकदा थॅलेसिमियाकडे इशारा करतं, ज्यात शरीर निरोगी हिमोग्लोबिन बनवू शकत नाही. म्हणजे प्रत्येक असामान्य पॅटर्न एक वेगळी कथा सांगतो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही शक्तिशाली चाचणी कधीही एकटी वापरली जात नाही. हे एका मोठ्या निदानाच्या कोड्यामधलं एक महत्त्वाचा पण एकच तुकडा आहे. बघा, हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसचे निकाल नेहमी कंप्लीट ब्लड काउंट म्हणजेच CBC किंवा आयर्न स्टडीजसारख्या इतर चाचण्यांच्या सोबतीनेच पाहिले जातात. हे सगळे रिपोर्ट्स मिळून एक संपूर्ण चित्र तयार करतात, ज्यामुळे डॉक्टरांना अचूक निदान करणं सोपं जातं. आणि शेवटी हे सगळं आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतं, कधीकधी रक्तात काय आहे यापेक्षा ते कोणत्या स्वरूपात आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि कधीकधी आयुष्यातली सर्वात मोठी उत्तरं अशाच लहान सहान सूक्ष्म फरकांमध्ये दडलेली असतात, जी शोधण्यासाठी आपल्याला फक्त थोडं खोलवर पाहण्याची गरज असते.